हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला जी थंबनेल तुम्ही आता बघून माझा हा व्हिडिओ क्लिक केलाय ना, तर ती सेम टू सेम थंबनेल कशी बनवायची ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. याच्या व्यतिरिक्त ब्लॉग थंबनेल बनवण्यासाठी सुद्धा भरपूर साऱ्या टिप्स देणार आहे. तर चला थंबनेल कशी बनवायची हे वेळ न घालवता मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता माझ्या ह्या मोबाईलची जी स्क्रीन आहे तर तुम्हाला इथे साईडला दिसत असेल आणि ह्याच प्रकारे मी गेले 2 वर्ष झालं थंबनेल बनवते. काही चेंज करत नाही. मला जसे आवडतात असेच मी याच्यामध्ये थंबनेल बनवत असते. तर चला आता सगळ्यात पहिल्याला आपल्याला ओपन करायचं आहे प्ले स्टोअर. त्यासाठी इथं प्ले स्टोअरवरती जायचं आणि इथं सर्च करायचं कॅनवा. तर कॅनवा हाच ॲप मी खूप आता 2 वर्ष होत आली हाच ॲप मी वापरते. तर कॅनवा ॲप बघा खालचा आहे कॅनवा ॲप, जिथं तुम्हाला इथं आता माझं ओळखायचं कसं की मी कुठं काय टच करते तर ऑरो दिसेल किंवा एक डॉट दिसेल. तर त्या डॉटवरती लक्ष द्यायचं की मी कुठं नेमकं क्लिक करते. तर इथं कॅनवा सर्च केल्यानंतर बघा असा हा कॅनवा ॲप इथं ओपन झाला. माझा ऑलरेडी इन्स्टॉल आहे कारण की मी पहिल्यापासून यूज करते. तर मी डायरेक्ट ओपन करते. तुम्ही नसेल केला तर तुम्हाला तो इन्स्टॉल करून घ्यावा लागेल. त्यानंतर आता मी इथं बघा आधीच्याच थंबनेल बऱ्याचशा बनवलेल्या आहेत. आता हे माझं होम पेज आहे. तुम्हालाही ज्यावेळेस ॲप ओपन कराल तसं होम पेज असं दिसेल. याच्यामध्ये तुम्ही मॅजिक फोटो, व्हिडिओ, फोटो एडिटर, प्रेझेंटेशन काही प्रिंट, पॉडकास्ट, डॉक्युमेंट काही पण बनवू शकता. बऱ्याच साऱ्या याच्यामध्ये स्टेप आहेत. त्यानंतर आपल्याला इथं सोशल मीडियावरती क्लिक करायचं आहे. सोशल मीडियावरती क्लिक केल्यानंतर सुद्धा इथं भरपूर सारे येतं बघा. तर आपल्याला यूट्यूब थंबनेलवरती क्लिक करायचं कारण आपल्याला यूट्यूबची थंबनेल बनवायची आहे. आणि इथं तुम्हाला रेशो वगैरे सिलेक्ट करावा लागत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कारण बाकीचे जर तुम्ही ॲप चेक करायला गेला तर तुम्हाला रेशो 16.9 हा रेशो किंवा 9.16 असा जो काही रेशो असेल तो सिलेक्ट करावा लागतो. इथं काहीच गरज नाही. तुम्ही ज्यावेळेस इथं ओपन कराल यूट्यूब थंबनेल ऑलरेडी तुमच्याकडे भरपूर साऱ्या थंबनेल इथं आलेल्या असतील. तुम्ही कोणतीही एक थंबनेल इथून घेऊ शकता. त्याच्यामधले जर लिहिलेलं आहे किंवा फोटो आहे ते रिप्लेस करून तुम्ही हाय अशी थंबनेल ॲड करू शकता. काहीच कॉपीराईट येत नाही किंवा काहीच येत नाही. तुम्हाला फक्त त्याच्या जागी तुमचं आता डेली व्लॉग आहे तर डेली व्लॉगच्या जागी तुम्हाला तुमचं लिहायचं आहे. त्याचबरोबर बाकीच्याही गोष्टी जिथं फोटो आहे तिथं फोटो रिप्लेस करा, आपले फोटो टाकायचे आहेत बघा अशा प्रकारे. तर आता मला यातली नको आहे, मी माझी वेगळीच तयार करणार आहे. त्यासाठी मी गॅलरीमध्ये जाते आणि तर जे आधीचेच जे काही थोडेफार डाउनलोड करून ठेवलेले असतील का नाही बॅकग्राऊंड तर तो घ्यायचा आहे. तुम्ही नसेल डाउनलोड केला तर तुम्हाला क्रोममध्ये जाऊन ना 16.9 म्हणजे 16.9चा बॅकग्राऊंड तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागेल. तर माझं ऑलरेडी डाउनलोड आहे का मी बघते एखादं. तर समजा इथं बघा 2 नंबरला माझं एक आहे इथं डाउनलोड. तर मी हेच आता तुम्हाला यूज करून दाखवते. ठीक आहे. हे बरोबर इथं मी माझ्या ह्या थंबनेलमध्ये ॲड करून घेतलं बॅकग्राऊंडसाठी. हे नसेल आवडत तुम्ही चेंज केलात कलर वगैरे घेतला तरी काहीच प्रॉब्लेम नाही. आता मग डायरेक्ट बॅकला येऊया. तर आता बघा आपल्याला एक आता फोटो पाहिजे ज्याचं बॅकग्राऊंड इरेजर केलेलं असेल असा. आधी एक फोटो आपला कोणताही कॅमेऱ्यातून शूट करून ठेवायचा. त्यानंतर परत प्ले स्टोअरला जायचं आहे. प्ले स्टोअरला गेल्यानंतर इथं परत सर्च करायचं आहे बघा. सर्च करायचा आहे बॅकग्राऊंड इरेजर किंवा रिमोव्हर असं काही पण सर्च करू शकता. इथं चौथा ॲप आहे बघा बॅकग्राऊंड इरेजरचा फोटो एडिटर म्हणून. तर तो इथं आपल्याला इन्स्टॉल करायचा. माझा ऑलरेडी इन्स्टॉल आहे तर मी ओपन करते डायरेक्ट. ओपन केल्यानंतर इथं आपल्याला प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. बॅकग्राऊंड रिमोव्हर लिहिलेलं आहे तिथं. अलाउ स्टोरेज ॲक्सेस परत अलाउ करायचं, परमिशन द्यायची आहे. त्यानंतर आपला जो काही फोटो आहे ज्याचा आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे तर तो फोटो इथं सिलेक्ट करायचा आहे. बघा फोटो सिलेक्ट केल्यानंतर काही सेकंदामध्येच आपल्या जे पाठीमागचं बॅकग्राऊंड आहे ना तर ते गायब होतं आणि आपल्याला एक HD फोटो इथं मिळून जातो. आता हा फोटो किती HD दिसतोय बघा. आता ह्याला डायरेक्ट आपण गॅलरीमध्ये डाउनलोड करून घेऊया. सेव्हच्या बटनावरती क्लिक केलं आणि मी आता हा फोटो डायरेक्ट डाउनलोड करून घेते. तर आता डाउनलोड करताना इथं 1080, 1920 किंवा 2664 जे तुम्ही निवडाल तशी तुमची HD क्वालिटी येईल. तर आपण 1920चं सिलेक्ट करूया जेणेकरून की आपला ना HD होईल आणि फ्रीमध्ये होईल त्यानुसार. तर चला आता माझा इथं फोटो बघा गॅलरीमध्ये आलेला असेल. तुम्हाला दाखवते बघा फोटो आला आणि एकदम HD फोटो आहे. त्याच्यावरती जे ब्लर वगैरे होतं ना तर तसं बिलकुल झालं नाही. आता माझा फोटो इथं थंबनेलसाठी रेडी आहे. आता आपण परत कॅनवामध्ये जाऊयात. आता आपण परत कॅनवा ॲपमध्ये येऊया आणि आपला जो मगाचा फोटो आहे तो आपल्याला इथं आणायचा. इथं बघा गॅलरीचा ऑप्शन आहे तर गॅलरीवरती क्लिक करायचं आणि आपला जो काही फोटो असेल ना तर तो बघा रिसेंटमध्ये इथं मी क्लिक करते आणि जो काय आत्ताचा जो लेटेस्ट फोटो आहे तर तो मी इथं पहिल्यांदा घेणार आहे आणि त्याला आपल्या जसं ॲडजस्ट करायचं आहे तसं आपल्याला इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे.
छोटं मोठं कसं पाहिजे तसं. आता याला एक आपल्याला शॅडो द्यायचा आहे, म्हणजे आपल्याला साईडने आउटलाईन करायची ह्या फोटोला. तर त्यासाठी बघा इथं एक ॲप इफेक्ट्स म्हणून एक ऑप्शन आहे. इफेक्ट्सवरती क्लिक करायचं. त्यातला पहिलाच असा बॉलचा शॅडोज म्हणून एक ऑप्शन आहे बॉलचा, त्याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर आउटलाईन म्हणून थर्ड ऑप्शन आहे. आउटलाईनवरती क्लिक करायचं. आता हे आउटलाईन तुम्हाला किती जाड पाहिजे किती बारीक पाहिजे त्यानुसार इथं सिलेक्ट करायचं आणि कलर चेंज करायचा तुमच्या आवडीनुसार. मी तर व्हाईट कलर करते आणि माझ्या आवडीनुसार मी तर बॅकग्राऊंड आउटलाईन आहे ना तर ती छोटी मोठी ठेवते. आता ही एकदम व्यवस्थित आणि रेडी एकदम छान. तर आता बघा, आता आपला हा जो फोटो आहे तर तो इथं परफेक्ट रेडी झाला. आता आपल्याला लिहायचं आहे याच्यावरती, काय जे लिहायचं असेल ते. तर आता मी ते एलिमेंट्सचा एक ऑप्शन आहे दुसरा, तर त्याच्यावरती क्लिक करते. ज्यावेळेस आपण एलिमेंट्सवरती क्लिक करू ना, आपल्याला वेगवेगळे शेप्स वगैरे बाकीच्याही सबस्क्राईब हे असे भरपूर सारे जे काय आपण सर्च करू ना ते आपल्याला इथं मिळून जातं. जे पण सर्च कराल ना ते मिळणार. फ्रेम, शेप, लोगो काही पाहिजे ते इथं येतं. तर आता इथं एखादा तुम्ही काही पण सर्च करून घेऊ शकता. आता मी इथलेच जे काही सी ऑलमधले ऑप्शन आहेत तर त्यातला एखादा उचलते आणि ह्याला थोडंसं असं मोठं करते. बघा माझ्या ह्याच्यानुसार असं एकदम सोप्या पद्धतीत सांगते, जेणेकरून जास्त तामझाम न करता तुमची इझिली थंबनेल बनवून होईल त्या हिशोबाने. तर बघा आता हा एक माझा इथं रेडी झालेला आहे. त्याचा मी कलर चेंज करून घेणार आहे. याचा कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कलर मी इथं व्हाईट ठेवून घेतला. आता मी याच्यावरती लिहिणार आहे की कॅनव्हामधून, एवढंच मला लिहायचं ह्या बॉक्समध्ये. तर मी इथं बघा टेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक केलं आणि ॲड हेडिंगवरती क्लिक केलं आणि आता मी लिहिते कॅनव्हामधून कॅनव्हामधून कॅनव्हामध्ये लिहिते, कॅनव्हामध्ये. तर एवढं लिहिलं. आता हे आपल्याला इथे व्यवस्थित ॲड करायचं आहे. आता हे टेक्स्टचा कलर व्हाईट आहे तर ते एकदम हे दिसते, तर आपल्याला कलरवरती जायचं आणि ब्लॅक कलर करायचा. त्यानंतर आपल्या कॅनव्हामध्ये जे लिहिलेलं आहे तर ते छोटं मोठं असं मॅनेज करून हे करायचं. आता हे जे कॅनव्हामध्ये आहे त्याला जर तुम्हाला इफेक्ट्स द्यायचे असतील तर त्याला इफेक्ट्सवरती क्लिक करायचं. जो हवा तो इफेक्ट्स तुम्ही इथं देऊ शकता. आता मी सेकंड नंबरचा निवडला. त्याच्यामध्ये आता मी इथं कलर चेंज करते. बघा कोणताही कलर जो हवा ना तो आपण इथं चेक करून घेऊ शकतो. पण मला यातला कोणताही कलर व्यवस्थित वाटत नव्हता तर मी हा नन करून घेईल. तर मी इथं नन करते. मला ब्लॅकच एक परफेक्ट वाटते, त्याला शेड वगैरे नको आहे मला त्यासाठी. आता ही कॅनव्हामध्ये एवढं झालं. आता थंबनेल कशी बनवायची असं लिहायचं आहे मला. त्यासाठी परत टेक्स्टच्या एलिमेंट्सवरती मी जाणार आहे आणि तुम्हाला इथून हवा तो शेप तुम्ही इथं घेऊ शकता किंवा डायरेक्ट मग टेक्स्टवरती गेलात ना तरी चालेल. आता मी डायरेक्ट टेक्स्टवरती जाते. हेडिंगवरती क्लिक करणार आहे. तुम्ही तुम्हाला वाटलेस तर एखादा शेप घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये लिहू शकता. मी डायरेक्ट इथं लिहिणार आहे यूट्यूब थंबनेल एवढंच राहणार आहे. आता यूट्यूब थंबनेलचा कलर व्हाईट आहे त्याच्यामुळे मला व्हाईट नको आहे, तर मला हा ब्लॅक करायचा आहे कलर. तर इथं परत कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि ब्लॅक करायचा. इथं जर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बोल्ड करायचं असेल किंवा नॉर्मल ठेवायचं आहे तुम्ही त्या हिशोबानेही ठेवू शकता. तर मी इथं बघा बोल्डच ठेवणार आहे किंवा मग तुम्हाला आवडेल तसं. त्यानंतर इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आणि सगळ्यात लास्टचा ऑप्शन आहे बॅकग्राऊंड म्हणून, तो निवडायचा आणि त्याला असं छोटं मोठं आपल्या हिशोबाने तयार करायचं. तर मला आता हे खूप पतलं वाटतं, असं जाड जे लेटर यायला पाहिजे तसं वाटत नाही. तर त्यासाठी मी काय करेन, परत त्याला फॉर्मॅटवरती घेऊन बोल्ड करेन. बोल्ड केल्यानंतर बघा आता थोडंसं जाड वगैरे वाटायला लागलं तर त्या हिशोबाने आता मी इथं घेतलेलं आहे. त्यानंतर परत मी एलिमेंट्सवरती जाईल. एलिमेंट्सवरती गेल्यानंतर परत इथून एखादा शेप वगैरे निवडून घ्यायचा. तर मी हा वाला इथं शेप बघा निवडलेला आहे, ज्याला मी आता थोडंसं मोठं करते असं. आणि ह्याचा कलरसुद्धा आपण चेंज करून घ्यायचा आहे आपल्या हिशोबाने. तर मी ह्याचा कलर बघा माझ्या हिशोबाने चेंज करून घेते, रेड किंवा पीच कोणताही जो आवडत असेल तो. आणि जर तुम्हाला वाटतंय की ह्याचा तुम्हाला आउटलाईन करायचं, त्याच्या साईडला एक स्टाईलचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. पहिल्या रेषेवरती लाईनवरती क्लिक करायचं आणि आउटलाईन करायचं. तर आउटलाईनचा जर कलर चेंज करायचा असेल तुम्हाला तर परत ब्लॅक लाईनचं इथं कलर आहे, तर कलर मी इथं व्हाईट केला. बघा असं तुम्ही आउटलाईनचा कलरही चेंज करून घेऊ शकता हवा तसा. आता मी याच्यावरती लिहिणार आहे तर त्यासाठी टेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक करते, ॲड हेडिंग लिहिते आणि बघा इथं लिहिते मी कशी बनवायची, एवढंच लिहिलेलं आहे. आणि ह्याला मी आता ह्या सर्कलमध्ये किंवा या शेपमध्ये आणलेलं आहे. थोडं मोठं करते, थोडंसं मोठं करते म्हणजे ते दिसावं. आता ह्याचा मला कलर चेंज करायचा आहे, हा परफेक्ट नाही दिसत आहे. तर मी याचा ब्लॅक कलर करून बघते किंवा मग रेड येल्लो असा कलर करून बघते की हा कसा दिसतोय. तर आता सध्यापुरतं मी इथं
येलो ठेवून बघते. तर हा शेप बरोबर नाही वाटत आहे. शेपला आपण थोडंसं ना चेंज देऊया, म्हणजे थोडासा असा वेगळा करूया त्याला, म्हणजे तो अजून छान वाटेल. पतलासा बारीक आपल्या आवडीनुसार आपण इथं ॲड करू शकतो एडिट. बघा आता लेटरचा जो कलर आहे ना, तर तो परफेक्ट नाही वाटत येलो, तर तो मी चेंज करून आता पहिलं ब्लॅक ठेवून बघते कसं वाटतंय. तर ब्लॅक मला ठीक वाटला. आता मी इफेक्ट्सवरती जाते. परत मला आता इथं आउटलाईन द्यायची आहे. ह्या जे लेटर लिहिले ना त्याच्यावरती क्लिक करून मी इथं फाईट बनवते. तर बघा आता कशी बनवायची असं लिहिलंय कॅनवामध्ये यूट्यूब थंबनेल कशी बनवायची, माझा आता रेडी झालेला आहे इथं हा. तर आता आपण हे डाउनलोड करूया. तर डाउनलोडसाठी वरतीच बघा ऑप्शन आहे डाउनलोडचा, त्याच्यावरती आपण डायरेक्ट क्लिक करायचा आहे. तो आता आपल्या जी काही थंबनेल आहे तर ती थंबनेल आता आपल्या गॅलरीमध्ये येईल, म्हणजे फोटो, ती थंबनेल आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये ॲड करायची आहे. तर एवढं सोपं होतं कॅनवामधून थंबनेल बनवलं. आता थंबनेल लावायची कशी ते पण मी तुम्हाला सांगते एखाद्या व्हिडिओवरती. आता YT स्टुडिओला जायचं, आपला जो काही एखादा व्हिडिओ असेल तर तो एखादा व्हिडिओ इथे घ्यायचा, उचलायचा. आता समजा हा व्हिडिओ आहे, याच्यावरती आपल्याला थंबनेल लावायची आहे, तर इथं पेन्सिलच्या बटनावरती क्लिक करायचं. पेन्सिलच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर परत पेन्सिलच्या बटनावरती क्लिक करायचं आणि चेंज थंबनेल येतं. तिथे मग आपल्याला ही थंबनेल आपली सिलेक्ट करून सेव्ह करायचं आहे. पण आता मला या व्हिडिओला नाही चेंज करायची, माझी आहे तीच ठेवायची आहे, त्याच्यामुळे मी आता ती चेंज करणार नाही आहे. तर एवढं सोपं होतं थंबनेल बनवणं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हवी तशी डिझाईन तुम्ही इथं बघा बनवू शकता थंबनेलची, जी पाहिजे तशी. थोडा दिवस केले ना की एडिटिंग आपोआप जमतं, थंबनेल आपोआप बनवता येतात. एकदम सोपं आहे. तर चला, आशा करते तुम्हाला मी थंबनेल कशी बनवली ते समजलं असेल. अगदी स्टेप बाय स्टेप मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. अजून नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारच्या थंबनेल बनवायला शिकवेन, किंवा वेगवेगळ्या ॲपमध्ये भरपूर ॲप आहेत, पण मला असं वाटतं हा ॲप सगळ्यात सोपा आहे थंबनेल बनवण्यासाठी. जे बिगिनर्स आहेत ना, तर त्यांना सुद्धा इझिली जमेल असा हा ॲप आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडा युजफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि आपल्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्यांना याची माहिती मिळेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.